मित्रांनो नमस्कार। आज आषाढी एकादशी, या एकादशी निमित्त या पंढरपूर नगरीमध्ये लाखो भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। ही वारी 700-800 वर्षाची परंपरा असलेली वारी आहे। या वारीने महाराष्ट्राला खूप काय दिलेलं आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला वारीने महाराष्ट्राला काय दिलं हे सांगणार आहे। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? वारीने महाराष्ट्राला भेदभाव विसरून माणूस जोडण्याचं सामर्थ्य दिलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? वारीने माणसाला बळ दिलं, सामर्थ्य दिलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? जाती भेदाच्या भिंती विसरून समतेचे ममतेचे सूत्र वारीने महाराष्ट्राला दिले। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? वारीने महाराष्ट्राला एकतेचं बाळकडू पाजलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? वारीने महाराष्ट्राला सहकारी चळवळीचं देणं दिलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? सुखदुःखाच्या वाटेवर सहकार्याचं बळ दिलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? या सह्याद्रीच्या मातीमध्ये शिस्तबद्ध जीवनाचं दान दिलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? वारीने महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा दिला। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? वारीने महाराष्ट्राला भक्ती शिकवली। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? वारीने बंधुभावाची भावना दिली। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? तर दिंडीतल्या प्रत्येक पावलानं एकजुटीचं महत्त्व या महाराष्ट्राला सांगितलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? खेडपाड्यांना जोडत सामाजिकतेचं मोठं जाळं विणलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन मानवतेचं मूल्य या वारीने महाराष्ट्राला दिलं। वारीने महाराष्ट्राला काय दिलं? तर थोर पुरुष साधू संत यांचं महत्त्व सांगितलं। धन्यवाद।